श्रीगोंद्याचे आघाडीचे उमेदवार राजेश डांगे यांनी शेख मोहम्मद महाराज मंदिरात आपल्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली आहे। यावेळी त्यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आघाडीचे उमेदवार राजेश डांगे यांनी शेख मोहम्मद महाराज मंदिरात आपल्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली आहे। यावेळी मनोहर पोटे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी डांगे यांनी सांगितले की गरीब, ज्येष्ठ नागरिक आणि नगरपालिकेकडून वंचित राहिलेल्या कामाचा विकास करण्यासाठी मी राजकारणात उतरलो आहे। जनतेने साथ दिल्यास नक्कीच विकासाचा डोंगर उभा करेन। माझ्या कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांच्या आग्रहास्तव मी आघाडीकडून आणि अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल केले असून पक्षाने मला डावलले तरी अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मी राजेश सुभाष डांगे, प्रभाग क्रमांक 4 ब या प्रभागातून अपक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या दोन्ही विभागातून अर्ज भरलेला आहे। पक्षाने जरी मला उमेदवारी नाकारली तरी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि मित्राचा आग्रह असतो मी माझी उमेदवारी अपक्ष ही ठेवणार आहे। मी केलेल्या कामाच्या जीवावर मी लोकांसमोर जाणार आहे। मी आजपर्यंत जेवढे कामं नगरसभा आंदोलनाच्या माध्यमातून केलेले आहेत, फराळ वाटप असू, घोंगडी वाटप असू किंवा ज्येष्ठांना बेंच असू, रुग्णांना बेंच असू व यापुढेही मी आमची कैकड गल्ली असू, आमची कुंभार गल्ली असू, आमची पंतनगर असू, आमचा शनी चौक असू, आमचा मोहम्मदाराचा परिसर असू, इथला परिसर असू, या सर्व ठिकाणी मी रोड, पेविंग ब्लॉक, गटार, लाईट या सर्व गोष्टीची पूर्तता करण्यासाठी या प्रभागातून आता उभं राहत आहे। तर मला लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आणि मित्रपरिवाराच्या जीवावर काहीच अडचण येणार नाही असे सध्याचे चित्र आता तरी दिसत आहे। तरी सर्वांनी आणि प्रभागातील सर्व नागरिकांनी आणि प्रभागातील सर्व दुःख पीडित जनतेने मला साथ द्यावी। मी तुमच्या सुखदुःखात नेहमी असतो आणि यासाठी मी ही उमेदवारी फक्त तुमच्या हक्कासाठी करत आहे आणि आपण सर्वांनी मला साथ द्यावी ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती। आणि आज तिकिटीचा किंवा पक्षाचा विचार न करता सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, सर्व मित्रपरिवारांचा आग्रह असतो, सर्व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा आग्रह असतो। आज आम्ही संत शेख मोहम्मद महाराज इथे 200 जणांच्या मॉब घेऊन नारळ फोडून आलेलो आहे, प्रचाराचा नारळ फोडून आलेलो आहे। तर एकच आहे की ह्या प्रभागात गेल्या 10 वर्षापासून जो विकास फुटलेला आहे, फक्त नगरसेवक आणि इतर पदाधिकारी फक्त टक्केवारीत गुंतलेले आहेत। या प्रभागातील समस्या ज्या आहेत त्या सर्व सोडवण्यासाठी मी इथून उमेदवारी करत आहेत आणि जनतेचा मला निश्चितच पाठिंबा भेटेल। सी24 सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, श्रीगोंदा। सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।